हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 छातीचा कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मला कस्टमरनी हा ब्लाऊज आहे नेटचा आहे तो, आणि हा एक्स्ट्रा नेट दिलेला आहे कारण त्यांना स्लीव्स आहेत ते वेगळ्या डिझाईनच्या हवे आहेत. तर त्याच्यासाठी कपडा कमी पडेल म्हणून त्यांनी हा एक्स्ट्रा कपडा त्यांनी दिलेला आहे. तर आपण पहिलं मेजरमेंट टाकून बघूया मेजरमेंट किती आहे. तर ह्याच्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. बघा, पहिले आपण स्लीव्स काढून घ्या. ते स्लीव्स कस्टमरला जास्त लॉंग नको आहेत, 2.5 इंचाचे स्लीव्स पाहिजेत. इथे आपण सेंटर पहिला काढून घेऊया. आता इथून आपल्याला 1 इंचच वाढवायचं आहे. 3.5 इंचाचे घेऊया. 2.5 मध्ये 1 इंच वाढवल्यानंतर, आणि इथे मी 2 इंच मायनस करते. इथे स्लीवचा शेप देऊन घेणार आहे मी. स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे. आता याला मी कट करून घेणार आहे. बघा, स्लीव्स कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे या अस्तरवरती. मी तर घडी मारून घेते आणि ब्लाऊजचं पहिलं मेजरमेंट आपण मोजून घेऊया किती येते. हा मेजरचा ब्लाऊज आहे. हा पण मी स्टिच केलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन शिवून रेडी केलेली आहे, आणि तोच मेजरमेंटला त्यांनी मला रिटर्न दिलेला आहे. तर आपण हुकाच्या साईडून आपण पहिलं छातीची घडी किती येते एकदा मोजूया. बघा, पट्टीपासून जिथे आपली पहिली शिलाई येते तिथे 9.5 इंचाचं छातीची घडी येते. म्हणजे ह्याची पूर्ण छाती 38 इंच आहे. तर आपण इथे 9.5 मध्ये 1.5 इंच ऍड करूया. 11 इंचावरती आपल्याला इथे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, इथे 11 इंचावरती मी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. आपल्याला कटर ब्लाऊज शिवायचा आहे. पूर्ण 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 फोल्डिंग आहे ती आपल्याला 11 इंचावरती झाली पाहिजे. बघा, आता आपल्याला हे ब्लाऊजची उंची किती आहे ते एकदा आपण मोजून घेऊया. इथे ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचं आहे बॅक साईडला. 13.5चं आपल्याला 14.5 इथं होणार आहे. मी इथे 14.5 वरती मार्क करते दोन्ही साईडला. बघा, 13.5 हा बॅक पार्ट आहे, आणि आता फ्रंट पार्टला आपण अर्धा इंच ऍड करायचे. 13.5चं इथे 14 होईल, कारण हा कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामुळे पुढच्या साईडला अर्धा इंच ऍड करायचंय. इथे 14 इंचावरती मार्क केलेलं आहे. आता आपल्याला इथे कस्टमरने बॅक साईडला व्ही नेक सांगितलेलं आहे. तर आपण पहिलं याचं शोल्डर किती आहे ते आपण एकदा चेक करून घेऊया. शोल्डर इथं 6 इंचच आहे. इथं आपण अर्धा इंच वाढवून 6.5 इंच घेऊया, कारण आपल्याला व्ही नेक आहे तो ब्रॉड आपल्याला घ्यायला लागतो. 3 इंचावरती मी इथे व्ही नेक साठी मार्क करते. आता इथे आपल्याला मुंडा किती आहे ते एकदा चेक करून घेऊया. इथे मुंडा बघू शकता तुम्ही, इथं 5 इंचावरती मुंडा येत आहे. मुंड्याचं माप मी सेमच टाकणार आहे. इथं 5 इंचावरती मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे. पूर्ण स्क्वेअर बनवून घेते मी. आता हा फ्रंट पार्ट आहे.
इथे मी 1 इंचाचं मार्किंग करून आणि बॅक साईडला 1.5 इंचाचं मार्किंग करून मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे. आता इथे 3 इंचाचं मी शोल्डरवरती मार्क केलेलं आहे व्ही साठी. आपण बॅक साईडची पट्टी किती आहे ते एकदम मोजून घेऊया. बॅक साईडची पट्टी तिची 2.5 इंचाची आहे. आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 3 इंचावरती मार्क करूया. आणि इथून परत आपल्याला 3 इंचावरती मार्क करून पहिला हा आपण स्क्वेअर करून घ्यायचा आहे. त्याच्या आतमध्ये व्ही ड्रॉ करायचं. आता इथून फ्रंटला किती नेक आहे ते आपण एकदा चेक करूया. बघा, फ्रंटचा नेक तिचा 5 इंचच आहे. तुम्ही इथं 5 इंचावरती मार्क करत आहे. मी इथे 3 इंचावरती मार्क करते. आता इथून आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे 3 इंचावरती आपल्याला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. 3 आणि 2 इंचावरती आणि क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्याची कटोरी किती आहे ते एकदा आपण चेक करून घेऊया. कटोरी आहे ती आपल्याला हुक साईडची जी पट्टी आहे त्या साईडूनच चेक करून घ्यायची आहे. बघा, इथे कटोरी 6.5 इंचाची आहे, तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 7 इंचाची कटोरी घेणार आहे. आणि ते वरती 1 इंचाचं मार्क करून आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे शोल्डरची पट्टी तिची किती आहे ते एकदा चेक करून घ्यायची. शोल्डर पासून जिथे कटोरीचं मेजरमेंट आहे तिथे 4 पर्यंत आहे, तर आपली किती येते 4ची येते. आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा हवा आहे, कारण आपल्याला स्टिचिंगसाठी पाहिजे. तर अर्धा इंच थोडंसं खाली घेऊन मी परत कटोरीचा शेप देणार आहे, म्हणजे आपली स्टिच करून बरोबर होऊन जाईल. आता एकदा आपण मेजरमेंट चेक करून घेऊया. 13.5 इंच पूर्ण उंची आहे, तर इथे आपण बॅक साईडला 14.5 इंच घेतलेले आहे, फ्रंटला 14 इंच घेतलेले आहे, कारण फ्रंट साईडला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. आणि छातीची घडी ती 38ची आहे, तर 38चा चौथा भाग 9.5 येत आहे. तर 9.5 मध्ये 1.5 इंच ऍड केलं, 9.5 10.5 आणि 11 इथे मी 11 वरती मार्क केलेलं आहे. आणि शोल्डर इथे मी 6च आहे, तर 6.5 इंच मी ऍड करून घेतलेलं आहे, कारण व्ही नेक आहे आणि व्ही नेक 3 इंचाचा आपल्याला टाकायला लागतो. तर मी इथे 6.5 घेतलेले आहे. 3 इंचावरती व्ही नेक साठी आपल्याला मार्क केलेलं आहे. मुंड्या इथे 5 इंचच आहे. दोन्ही साईडला 5-5 इंच घेऊन मी त्याला पूर्ण स्क्वेअर केलेलं आहे. आणि फ्रंटला मी 1 इंचचं घेऊन मार्क केलेलं आहे आणि 1.5 इंचचं बॅक साईडला घेऊन मार्क करून शेप दिलेला आहे. आणि इथे 3 आणि 2ची क्रॉस पट्टी टाकलेली आहे, बघा. आणि पुढचा गळा आहे तो आपल्याला 5 इंचचा आहे आणि रुंदी मी 3 इंचच ठेवले. बॅक साईडची पट्टी ती 2.5 इंचाची आहे, ती 3 इंचाची ठेवून मी हा 3 इंचाचा पूर्ण स्क्वेअर करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी व्ही नेक ड्रॉ करणार आहे. आणि कटोरी ते आपल्याला 6.5 इंचची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून मी 7 इंचाची घेतलेली आहे. पूर्ण मेजरमेंट मी एकदा क्रॉस चेक केलेलं आहे. आता आपल्याला ह्याला कटिंग करायचं आहे. बॅक पार्ट आहे. आता कपडा थोडंसं मी फिरवून घेते आणि फ्रंटचा गळ्याचं कटिंग करणार आहे. बगल काढून घेतलेले. आता आपल्याला इथं कटोरी ड्रॉ करायचे. कटोरी मध्ये पुढच्या साईडला मी 2.5 इंच ऍड करते. इथे 7 इंचाचं मार्किंग आहे, इथे 2.5 इंच ऍड करते आणि वरच्या साईडला अर्धा इंच. बघा, आता ह्याला आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि आता ह्याचा मध्ये सेंटर किती येतोय तो बघायचा. इथे 9.5 इंच आहे, तर ह्याचा मध्ये सेंटर काढून त्याला आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे.
आता वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला कटोरीचा शेप देऊन टाकायचा आहे. हे बघा, आता मी ह्या कटोरीचं मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. बघा, एक कटोरी मी काढलेली आहे. आता सेकंड वाले कटोरी जिथे आपण मुंड्याचा शेप दिला होता ना, तिथे बघा हा हाफ सर्कल आलेला आहे. तिथे आपण दुसरी कटोरी काढून घ्यायची. तिथे हे बघा मी अशा प्रकारे ठेवत आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित मी त्याला कट करून घेणार आहे सेकंड वाली कटोरी. दोन्ही कटोरी मी काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला छोटीवाली क्रॉस पट्टी काढून घेऊया. इथे बघूया, मोठी क्रॉस पट्टी निघाली तर मोठीच क्रॉस पट्टी काढूया. आपण पहिले मेजरमेंट चेक करून घेऊया. मोठी क्रॉस पट्टी आपल्याला 5.5 आणि 4.5 येणार आहे. इथे 5.5 बसते का बघूया. इथे बघा 5.5 मार्किंग होत आहे. तर 5.5 आणि इथे 4.5 मी मोठी क्रॉस पट्टी पहिली इथे काढून घेते. त्याला मी कट करून घेणार आहे. आता इथं 3 आणि 2 आपल्याला करून घ्यायचंय. 3 आणि 2च्या आतमधली छोटी क्रॉस पट्टी काढायची. त्याच्यासाठी आपण छातीची घडी टाकणार आहे 11 इंचाची. 1.5 इंच ऍड करून, आणि इथे 3 आणि 2ची आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. 3 आणि 2ची क्रॉस पट्टी काढलेली आहे मी. आता हे जे 2 पार्ट आपल्याला करून घ्यायचे. आता हे सगळे पार्ट रेडी झालेले आहेत, बॅक साईडचा फ्रंट स्लीव्स वगैरे. तर आपण हे कपड्यावरती टाकून घ्यायचे. हा कपडा आहे. तर हे जे स्लीवची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा जी हे स्लीवची डिझाईन आहे ती मी बॅक साईडला टाकणार आहे, कारण त्यांना स्लीवची लेअरवाली डिझाईन हवी आहे. तर त्यांना ती मी तुम्हाला ते माझा एक त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याला लटकनवाली लेस आहे, त्याच्यासाठी मी ही डिझाईन आहे ती बॅक साईडला टाकून देते. तर तुम्ही बघू शकता मी ही जी डायमंडची डिझाईन आहे ती बरोबर करून घेते. आता ह्याच्यावरती मी बॅक साईड ठेवणार आहे. बघा, इथे मी बॅक साईड ठेवणार आहे. बॅक साईड काढून घेणार आहे पहिली. बॅक साईड मी पहिली काढून घेतलेली आहे. आणि आता जो आपल्याला कटोरी जॉईंट होते ते बगल तो पार्ट इथे ठेवायचा आहे. जे मेन पार्ट आहेत ते मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. आणि बाकीचं त्यांनी जे मला एक्स्ट्राचं नेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी कट करणार आहे. कटोरी, क्रॉस पट्टी हे सगळं आपल्याला म्हणजे पदराच्या खाली जाते, त्याच्यामुळे काही त्याचं एवढं टेन्शन नसतं. जर एखाद्या वेळेस कस्टमरने आपल्याला वेगळा कपडा जॉईन करायला सांगितलं तरी आपण तिथं जोडू शकतो. याला मी कट करून घेते.
बघा बगल मी काढून घेतलेली आहे. आता जी स्लीव्स आहेत त्याला मला कपडा लागणार आहे, तर मी हा कपडा बाकीचा तसाच ठेवणार आहे, कारण मला ह्याच्यामध्ये स्लीव्स बनवायची आहे डिझाईन. त्यासाठी किती कपडा लागेल मला पण काय आयडिया नाही, त्याच्यामुळे त्यांनी मला दुसरा कपडा आणून दिलाय. कारण काय काय कस्टमरना जी डिझाईन पाहिजे असते तीच करायची असते, तर त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला करायला लागतं. तर कपडा कमी पडला तर काय काय कस्टमर आपल्याला देतात आम्ही. तर तुम्ही बघू शकता हे बॅक पार्ट आणि हा जो आपल्याला कटोरीला जॉईंट होतो ते दोन्ही काढलेले आहेत. आता बाकीचे जे कटोरी आणि स्लीव्स वगैरे आहेत, छोटेवाले स्लीव्स, ते ह्याच्यामध्ये आपल्याला काढायचे आहेत. जी लेस मी कट करून घेते पहिली. त्यांनी मला हा त्यांच्या पुढचा कपडा दिलेला आहे. आता ह्याची लेस मी कट करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले तर मी स्लीव्स काढून घेते, डबल फोल्ड करते आणि स्लीव्स काढून घेणार आहे. छोटे स्लीव्स ते त्याच्या आतमध्ये जाणार आहेत. या साईडला काढते, त्या साईडला नीट आहे ते थोडं चुरगळलेलं आहे. आणि असं जे आडवं आहे ते काही बसणार नाहीये, दोन साईडला जॉईंट लावायला लागेल. त्यासाठी मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे स्लीव्स. आता हे जे दोन पार्ट मी आताच करून घेते. मी स्लीव्स काढून घेतलेली आहे. आता आपल्याला सेकंड वाला आपल्याला कटोरी इथे काढून घ्यायची आहे. तर मी हा कपडा पहिला स्ट्रेट करून घेते. इथे आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया पहिली. क्रॉसपट्टीसाठी हा परफेक्ट आहे. व्यवस्थित सरळ करून घ्यायचंय. इथे मोठी क्रॉसपट्टी मी काढून घेते. खालचं डबल फोल्डिंग आहे ते मी त्याला कट करून टाकणार आहे. त्यासाठी मी कपडा थोडा एक्स्ट्राच कट करते. आता जेव्हा मी क्रॉसपट्टी तोडणार आहे तेव्हा त्याला कट करणार आहे. आताच कट करून घेते बघा. मोठी क्रॉसपट्टी काढलेली आहे मी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कटोरी काढून घ्यायची. कटोरी आपल्याला इथे ठेवलेली आहे. कपडा कुठे खालीवर होत नाही त्याकडे लक्ष द्या जरा. इथे ठेवते. आता ह्याला आपण कट करून घ्यायचंय. बघा कटोरी मी कट करून घेतलेली आहे. आणि हा जो काय उरलेला कपडा आहे मी तो त्यांना रिटर्न करणार आहे. कारण जेव्हा कस्टमर समोरून कपडा येतो तेव्हा कपडा आपल्याला त्यांना रिटर्न करणार होता. आपण आणलेला असतो तर आपण त्याच्यामध्ये आपले पैसे ऍड करू शकतो. तुम्हाला मी दाखवते. हा बघा बॅक पार्ट काढलेला आहे, कट केलेला आहे मी. आणि ही बगल आहे ती दोन जे ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यामध्ये काढलेला आहे. आणि स्लीव्स, क्रॉसपट्टी आणि कटोरी हे सगळं मी त्यांनी जो दिला होता नेटचा दुसरा कपडा त्याच्यामध्ये काढलेला आहे. आणि बाकीचा राहिलेला जो नेटचा कपडा आहे त्याच्यामध्ये मी स्लीवची डिझाईन काढणार आहे. तर ती कशी करणार आहे त्याच्यावरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला माझं अडतीस छातीचं कटिंग कसं वाटलं कटोरीचं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. थँक्यू सो मच.